सोमय्यांनी देखील आक्रमक होत कार्यक्रम ठिकाणी झालेल्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला तिथंच आंदोलन सुरू केलेलं आहे। हल्लेखोरांवरती कारवाई होत नाही तोवर या मैदानातून हलणार नाही असं किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं आहे। सर नक्की काय झालं होतं आणि या दोषींवरती कशी कारवाई झाली पाहिजे? आपण पाहिलं, आम्ही माफियांचं पुतळ्यांचं दहन केलं, कार्यक्रम संपला, अर्धे कार्यकर्ते निघून गेले। मी माझा गाडीत बसायला जात होतो त्यावेळी अचानक पाठीमागे 3 बसमध्ये जे गुंडे आले होते हत्यार धरून अचानक आले, माझ्यावर हमला केला। माझा बॉडीगार्डनी मला वाचवलं। महिला काही पुढे आले तर त्यांनी महिलांना चोपलं। हे माफियांचे दलाल होते, गुंडे होते। या गुंड्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही। सर तुमचाच सत्तेतला हा मित्रपक्ष आहे असं बोलू शकतो, याबद्दल काय बोलाल आणि पुढे येणाऱ्या इलेक्शनमध्ये युती राहणार का यामुळे? आता हे महिलांवर हल्ला करणारा हा कुणाचाही मित्र असू शकत नाही। खासदार जो भ्रष्टाचाराचा विरुद्ध लढतो, माफियांचा विरुद्ध लढतो, त्यांना 3 बस भरून हत्यार घेऊन वेल प्लान डिझाईन करून हा कुणाचा मित्र असूच शकत नाही। हा देशाचा शत्रू आहे, मुंबईचा नागरिकांचा दुश्मन आहे। भ्रष्टाचारी गुंड आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच। कारवाई झाल्याशिवाय मी इथं उठणार नाही इथून। नक्कीच किरीट सोमय्या होते, त्यांनी सांगितले ठामपणे का जिथपर्यंत पूर्ण घटनेची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही आणि युती तर दूरची गोष्ट आहे, मैत्री ठेवूही आपण शकत नाही असा ठाम भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली आहे। व्हिडिओ मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, मुलुंड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।